परीक्षेत सन 2024 में LLB डिग्री फर्स्ट क्लास मध्ये उत्तीर्ण होऊन सध्याच्या सातारा कोर्टात वकील म्हणून काम पाहत आहे. BA इंग्लिश, BCA पत्रकारिता, पदविका इत्यादी शैक्षणिक पदव्या संपादन केलेल्या आहेत. संगीताच्या 2 परीक्षांमध्ये उत्तीर्ण केलेल्या आहेत. हसरी या नावाने त्यांनी लेखन केलेले आहे. त्यांचे बरेचसे लेखन हे सकाळ आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेले आहे. तसेच त्यांचे लेखन प्रकाशित झाले आहे. 2021 पासून दिव्यांग व्यक्तींसाठी त्यांची विशेष गरज असलेल्या मुलांसाठी त्या विशेष काम पाहत आहेत. ॲडव्होकेट सरिता गंधारे या आपली काव्यरचना सादर करण्यासाठी येत आहे. मी त्यांना विचारमंचाला आमंत्रित करते. नमस्कार. माझ्या कवितेचे शीर्षक आहे मी भारतीय. मी अशा देशाची नागरिक आहे जो धर्मनिरपेक्ष आहे. मी अशा देशाची नागरिक आहे जो धर्मनिरपेक्ष आहे आणि तरीही ह्या देशात विविध धर्मांचा स्वतंत्र राजकीय पक्ष आहे. आणि तरीही ह्या देशात विविध धर्मांचा स्वतंत्र राजकीय पक्ष आहे. संस्कृती, रूढी, परंपरा, चालीरीती ह्यावर प्रत्येक धर्माचा तीव्र कटाक्ष आहे. संस्कृती, रूढी, परंपरा, चालीरीती ह्यावर प्रत्येक धर्माचा तीव्र कटाक्ष आहे. आणि तरीही माझाच धर्मश्रेष्ठ यावर विविध मतमतांतरे मांडण्यात हरेक चाणाक्ष आहे. आणि तरीही माझाच धर्मश्रेष्ठ यावर विविध मतमतांतरे मांडण्यात हरेक चाणाक्ष आहे. विविधतेत एकता जपणे हेच उद्दिष्ट निरपेक्ष आहे. विविधतेत एकता जपणे हेच उद्दिष्ट निरपेक्ष आहे. आणि म्हणूनच विविधतेत एकता जपणारा देश म्हणून भारत जगापुढे आदर्श आहे. आणि म्हणूनच विविधतेत एकता जपणारा देश म्हणून भारत जगापुढे आदर्श आहे. मी मूलतः भारतीय आणि अंतिमतः भारतीय आहे. मी मूलतः भारतीय आणि अंतिमतः भारतीय आहे. हेच संविधानात भाष्य आहे. आणि म्हणूनच प्रत्येक भारतीय जिवंत माणूस आहे हीच अटळ साक्ष आहे. आणि म्हणूनच प्रत्येक भारतीय जिवंत माणूस आहे हीच अटळ साक्ष आहे. हीच अटळ साक्ष आहे. धन्यवाद.